महाराष्ट्र देशी देवगिरीच्या यादवांचा अल्लाउद्दीन खिलजीनं पराभव केल्यापासून सारा मराठी मुलूक 1-2 नव्हे तब्बल 300 वर्ष पठाणांच्या आणि मुघलांच्या अत्याचाराखाली भरडून निघत होता. डोळ्यात पाणी आणि ओठातला हुंदका गिळून प्रत्येक माय माऊली त्यांचे 100 अपराध भरतात कधी याची प्रतीक्षा करत होती. जिजाऊ साहेबांना याची जाण होती. त्या जाणीवपूर्वक शिवबावर संस्कार घडवत होत्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे अगदी खरं आहे. लहानपणापासूनच अन्याय दिसला की बाल शिवाजी त्यावर तुटून पडत असे. अरे हा कसला गोंधळ? महालाजवळच्या आमराईत शिवबा आणि त्याचे सवंगडी लढाईचा खेळ खेळतायत बहुतेक. हा चला पाहूया तर. खबरदार, सोड ती कोंबडी मुकाटाना, नाही तर कोंबडी उचलणारे हातच कलम करून टाकतो. ए पोरा, अरे गुमानचा आपल्या वाटणं हा खान साहेबांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. आता निस्ती भाकरान झुणका खाणार वेतो, हा कोंबडी म्हणजे पाहिजेच त्यांना. अरे कोंबडी का किंवा बोकड का, कोण नको म्हणताय, पण ज्याचं आहे त्याला पैसे मोज आणि घे, फुकट का म्हणून? अरे वा, हा लय शहाणा दिसतोस वे. अरे खान साहेबांचा मुलगा आहे हो, त्याला कोंबडी पाहिजे तर हा म्हणे पैकमूच. आता ही तलवार बघितले का नाही? चल हो बाजूला, नाही तर कांडोळीच करीन तुझी आणि त्या कोंबडीवाल्याची पण. ही आमची रयत आहे, आमच्या आधारानंच ते इथे राहतात, त्यांचं रक्षण आम्हीच करणार. त्यांच्यावर कुणी जुलूम केला तर ही तलवार बघितली का, गाठ तिच्याशी आहे. चला रे, बांधायच्या मुसक्या आणि न्या वाड्यावर मासाहेबांसमोर उभं करू. हा, अखेर शिवाजीनं एवढ्या मोठ्या बाप्याला जेरबंद केलंच म्हणायचं. आता वरात वाड्याकडेच निघालेले दिसते. काय गडबड आहे रे? हा शिवबाच दिसतोय. कुणाला मुसक्या बांधून आणलंय? काय करावं बाई या पोराला? रोज काहीतरी नवीच तर आहे याची. आऊसाहेब प्रणाम. म्हातबाची कोंबडी जुलमानं नेणाऱ्या या आडदंडाला आम्ही जेरबंद करून आणला आहे. आता त्याला सजा तुम्हीच फरमावा. आऊसाहेबांनी सगळा प्रकार नीट ऐकला, चौकशी केली आणि आपल्या धन्यासाठी जबरदस्तीनं प्रजेला लुटणाऱ्या खानाच्या चाकराला 10 फटक्यांची सजा फरमावली. पुणे ही राजांची जहागिरी होती, पण अंमल खानाचा होता. प्रजेवर जुलूम ही तर रोजचीच गोष्ट होती. पण जिजाऊ साहेब महालात आल्यापासून प्रजेला आपल्याला कोणीतरी त्राता आहे असं वाटू लागलं. शहाजी राजांनी महालाच्या व्यवस्थेसाठी ठेवलेल्या फौज फाट्याच्या साहाय्यानं जिजाबाईंनी पुण्याच्या परिसराची व्यवस्था पाहायला सुरुवात केली. जुलूम, अन्याय, अत्याचाराखाली गुदमरलेल्या प्रजेला थोडा दिलासा मिळाला. 8-10 वर्षांचा शिवबा सगळं पाहत होता, ऐकत होता. बुद्धी मुळातच तेज होती त्याची. अवतीभवती जे चाललं होतं त्यातून तो शिकत होता. त्याला एक कळलं होतं, हा मुलूक आपला आहे, रयत आपली आहे, पण इथं सत्ता मात्र परक्याची आहे. आपले पिताजी सरदार आहेत, शूर आहेत, पण ते चाकर आहेत बादशाचे. ही गुलामीच की, ही कसली सरदारकी? शिवबाच्या मनात गुलामगिरीची चीड त्याला समजायला लागल्यापासून निर्माण झाली होती. प्रत्येक प्रसंगातून तो नित्य नवं काहीतरी शिकत होता. शिवबा, कसरतीची वेळ झाली आहे, आखाड्याकडे जा. शिदबावस्थात वाट पाहत असतील. आम्हाला कंटाळा आला आहे. आज आम्ही आखाड्यात नाही जाणार. रूपाची सयाजी आले आहे. आम्ही आज सोंगट्यांचा खेळ खेळणार आहोत. शिवबा, मुळीच चालणार नाही. ही वेळ कसरतीची आहे, कसरतच झाली पाहिजे. सोंगट्या 2 प्रहरी खेळता येतील. आम्ही नाही. ठीक आहे, जर तुम्ही ऐकत नसाल तर तुमच्यासाठी अरबी घोडं आणण्यासाठी पंतांना सांगितलं होतं, ते आणवणार नाही. तुम्ही सोंगट्याच खेळत बसा. नाही नाही, आम्हाला घोडा हवा. किती दिवस सारखा हट्ट धरला त्याच्यासाठी. पंचकल्याणी घोड्यावरती बेफाम दौडत जाणाऱ्या राजपुत्राची गोष्ट तुम्ही सांगितल्यापासून तर केव्हा का तसला घोडा आम्हाला मिळतो असं आम्हाला झालंय. आम्हाला वीर राजपुत्र व्हायचंय. मग जाणार ना आखाड्याकडे? होय, आम्ही निघालो तिकडे. शिवबा असा घडत होता, जिजाऊ साहेबांच्या प्रेमानं आणि शिस्तीनंही. आपला पती आदिलशहाचा सरदार आहे, एक नोकर आहे, ही खंत आऊसाहेबांना होती.
आपल्या शिवबानं मात्र कोणाचीही गुलामगिरी न पत्करता राजा व्हावं असं त्यांना वाटत होतं. नव्हे तोच त्यांचा ध्यास होता. आपल्या बाळाला आऊसाहेब विचारपूर्वक घडवत होत्या. कथा ऐकल्याशिवाय का कोणी मोठं होतं? शिवबाला सुद्धा कथा ऐकण्याची भारी आवड. जिजाऊ, पंत, दादोजी कोंडदेव सगळ्यांकडून तो सारख्या कथा ऐकत असे. पण मासाहेब, वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊच होते. मग रामानं सुग्रीवाची बाजू का घेतली? शिवबा, कारण वाली पराक्रमी होता पण अन्यायी होता. सुग्रीवाचा पक्ष सत्याचा होता. रामाला अन्याय करणाऱ्याचं निर्दालन करायचं होतं. होय मासाहेब, राम पराक्रमी होता, सत्यवचनी होता, तो सज्जनांचा पाठीराखा होता. म्हणून तर त्याच्या गोष्टी आम्हाला खूप आवडतात. शिवबा, पराक्रमी तर रावणही होता, पण त्याचा पक्ष अन्यायाचा होता. म्हणून तर 14 चौकड्यांचं त्याचं राज्य शेवटी नष्ट झालं आणि फक्त वल्कलं नेसून राज्य सोडून दंडकारण्यात राहणाऱ्या प्रभू रामचंद्रानं महाबलाढ्य रावणाचा पराभव केला. वानरसेनेनं रावणाच्या प्रचंड सैन्याची दाणादाण उडवली, ती गोष्ट आपण सांगितली होतीत ना, ती तर मला खूप आवडते. कितीही वेळा ऐकली तरी ती गोष्ट ऐकण्यात मौजच वाटते. शिवबा, वेड्या बागड्या साध्या सुध्या माणसातच मोठी शक्ती असते बरं. मात्र ती चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभी राहते. आणि शिवबा, मदत करणाऱ्याजवळ संपत्ती किती आहे, सामर्थ्य किती आहे याला महत्व नसतं. मदत करणाऱ्याच्या मनातल्या भावनेचं खरं मोल असतं बरं. होय मासाहेब, लंकेत जाण्याकरता रामानं सेतू बांधायचं ठरवल्यावर वानरसेना प्रचंड वृक्ष, दगड, धुंडे टाकीत होती. तेव्हा इवली शिखार आपल्या परीनं चिमूटभर माती टाकीत होती. आणि त्यामुळेच रामाचा सेतू पूर्ण झाला बरं का. या दादोजी, केवढी धाप लागली तुम्हाला. घामानं नुसते निथळत आहात. मासाहेब, भाला फेकीचे नवीन डाव आज शिवबाला शिकवित होतो ना. थोडी दमछाक व्हायचीच, पण त्याचं काही वाटत नाही. शिवबाला एक एक शास्त्र आणि त्यातील खुब्या शिकवताना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. शस्त्रास्त्र आणि युद्धतंत्रात चांगली गती आहे म्हणायची मग. गती? हाव, केवढी छपळाई, केवढी अचूकता आणि शिकताना केवढी एकाग्रता. साक्षात रुद्रच युद्धभूमीवर प्रकट झाला असं वाटतं. शस्त्रविद्या आणि युद्धशास्त्राचे धडे अशा रीतीनं शिवबा घेत होता. बाल शिवबा पाहता पाहता थोराड दिसू लागला. धरधरीत नाक, भव्य कपाळ, कमालीचे पाणीदार डोळे असलेल्या त्याच्या मुद्रेवर एक वेगळंच तेज होतं. हालचालीत एक डौल होता, आत्मविश्वास होता. आता त्याला सगळे राजे म्हणू लागले. कानावर सतत तोच शब्द पडू लागल्यानं जिजाऊच्या तोंडी देखील आता शिवबाऐवजी राजेच रुळले होतं. पण राजे, आपण तर 200-400 जणच आहोत. एवढ्या महाजोर आदिलच्या समोर कसा टिकावं लागणार? त्यातनं आपल्याजवळ पुरेशी शस्त्र, घोडे. अहो, त्यात मोठं राज त्यांचं सरदार. अहो, म्हणजे अवघडच की. आता इथं आपण एवढे दूर आहोत म्हणून आपल्या मतानं कारभार करतो ते ठीक हो, पण एकदा का त्या इजापुरी ही खबर गेली तर मग वेळ येईल तेव्हा पाहून घेऊ. एक दिलानं उभे राहिलो की संकट भिवून पळून जातील. मूठभर असलो तरी गनिमांशी मुकाबला करू हे नक्की. पण आता आपल्याच मुलखात आपणच गुलाम होऊन राहायचं नाही हा निश्चय पक्का. पण आदिलशहा आपली बेईमानी खपवून घेईल असं वाटतं तुम्हाला? म्हणे बेईमानी? अरे, आपलं इमान या मातीशी आहे. पिढ्यानपिढ्या आपले देह या मातीवर पोचले. तीच आपली माय माऊली आहे आणि तिच्यावर अंमल या खानाचा. आता त्याच्या जोखडाखाली ही भूमी ठेवणं हीच बेईमानी होईल. राज तुमच्या तोंडून ऐकलं ना की डोक्यात नुसती वीज खेळल्यावानी वाटतं बघा. आणि या भूमीसाठी या देशासाठी करायला काहीतरी हात नुसते फुरफुरत्यात बघा. नुसत्या तोंडच्या गप्पा नकोत. येणार का माझ्या बरोबर? लावणार का जीवाची बाजी? आम्ही तुमच्या बरोबरच आहोत राजे. काय वाटेल ते सांगा. देवाचं काम आहे हे, धर्माचं आहे. अगदी बेल भंडारा उचलून आण घ्यायला आम्ही तयार आहोत. ठीक आहे. उद्या रोहिडेश्वरी सर्व जाऊ आणि त्याच्या साक्षीनं प्रतिज्ञा करू. चला चला चला.
रोहिडेश्वराच्या साक्षीनं आणाभाका झाल्या. तरणे बाणगडी येऊन मिळत होते. राजे गावोगाव जात होते. माणसं हेरून बोलत होते. मनीचा इरादा सांगत होते. जुळणी मनांची होत होती, जुळणी धनाचीही होत होती. अवघा 12 मावळ आता भारला गेला होता. स्वतःच्या राज्याच्या विचारानं, स्वराज्याच्या विचारानं नव्हे, निश्चयानं. सांगा बाबाजी, ही मसलत आपल्या मनास आली आहे का? शिवबा, राजे. नाही बाजी काका, आम्ही आपले शिवबाच आहोत. तीच हाक आम्हाला अधिक भावते. शिवबा, आपला मनसुबा मोठा नामी आहे. शत्रूशी टक्कर द्यायला जशी समशेर पाहिजे तसा एखादा गड हवाच. आणि पुण्यापासून इतका जवळ तोरण्या इतका नामी गड दुसरा कुठलाच नाही. अहो, शिवाय एका बाजूला असल्यानं खानाचं इकडे फार लक्षही नसतं. शिवबा, आपला इरादा अगदी योग्यच आहे. तोरण्यावरचं यावने निशाण उतरलं आणि तिथं भगवा फडकला. त्या ध्वजानं अवघ्या जगाला सांगितलं, 3.5 शतकांनंतर आता पुन्हा या भूमीवर धर्माचं राज्य येत आहे, न्यायाचं राज्य येत आहे. माणकोजी, गडावरच्या देवळाची काय ही दुर्दशा. गड आणि खालच्या वस्तीत कोणी गुरव ब्राह्मण असेल त्याला बोलावून घ्या. देवळाची साफसफाई करून घ्या. पूजेची, दिव्याची आणि नैवेद्याची व्यवस्था करा. जशी आपली आज्ञा. हा किल्ला शकुनाचा ठरणार राजे. किल्लेदाराला जेरबंद केला आणि इथली गडी ताब्यात घेतली. कोठारातून बरीच हत्याराती लागली. खंटी लावली तेव्हा मोहराचा हंडाही मिळाला. गडावरच्या या भवानीनं कौलच दिला म्हणायचा. एक जासूद पुण्यास पाठवून आऊसाहेबांना साध्यंत खबर द्या. गडाची व्यवस्था लागली की 4 दिवसात आम्ही येऊ म्हणून सांगावा धडा. कोंडीबा जासूद वाऱ्यासारखा दौडत निघाला. उमद घोडं चौखूर उधळलं होतं. पण जासूद पुन्हा पुन्हा टाच लावून वेगानं दौडण्याचा इशारा देत होता. राजांच्या पहिल्या वहिल्या विजयाची खबर द्यायला तो अधीर झाला होता. पुण्याच्या वेशीतून इतक्या वेगानं गावात दौडणारा स्वार कोणी पाहिला नव्हता. तसा रिवाज नव्हता. मुलं माणसं, गुरंढोरं बुजण्याचं भय असायचं. पण तेवढं भान कोंडीबाला कुठून असणार. त्याच्या मागे गावातले जाणते महालाकडे धावले. काहीतरी विशेष खबर आहे खास. खबर ऐकताना जिजामाऊली रोमांचित झाली. ऊर भरून आला. नेत्रात आनंदाश्रू दाटले. समईच्या प्रकाशात कुलस्वामिनी समोर माथा टेकून ती बसली. पुत्राच्या पहिल्या वहिल्या पराक्रमानं तिला आकाश ठेंगणं झालं. तिचा ऊर भरून आला. यवनांविषयी तिच्या मनात पराकोटीची घृणा होती. तिच्या पित्याची आणि 3 भावांची कपटानं हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता 16-17 वर्ष उलटून गेली. मात्र काल परवाच ती घटना घडावी एवढा घाव ताजा होता. तिनं गळ्यातली पुतळ्यांची माळ कोंडीबा जासुदाला बक्षीस दिली. माळ मोलाची होती, पण त्यानं आणलेली खबर तर लाख मोलाची होती. पंत, गावात हत्तीवरून साखर वाटा. पुजाऱ्यांना महापूजेची व्यवस्था करायला सांगा. अवघ्या देवळांच्या दीपमाळावर पणत्या लावा. आणि हो, राजे येतील तेव्हा नगर शृंगारा. पहिल्या वहिल्या पराक्रमानंतर येणाऱ्या पुत्राला ओवाळायला आम्ही डोळ्यात पंचप्राण आणून वाट पाहत आहोत. जी राणीसाहेब, तोरणगड जिंकून राजांनी स्वराज्याचं जणू तोरणच बांधलेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी सारं शहर तोरणांनी सज्ज होईलच. आपण पाहतच राहाल असा हा अपूर्व सोहळा होईल. शहाजी सरदाराच्या पोरानं आदिलशाही मुलखात बंड केलं ही गोष्ट हा म्हणता सगळ्या मुलखात पसरली. कोणाला त्याचं कौतुक वाटलं तर कोणी त्याची हेटाळणी केली. अरे येडपणा नाही तर काय म्हणायचं याला. आईजापूरचा तो आदिलशाह केवढ्या ताकदीचा, काळच म्हणायचं की. त्याच्याच जागीरदाराच्या पोरानं त्याच्या किल्ल्यावर कब्जा करायचा म्हणजे याला काय म्हणायचं. अहो, तिकडनं एखादा सरदार मोठी फौज घेऊन आला की मुंगीवानी चिरडून टाकल एवढं बी त्याला कळत नाही. अहो, मग येड नाही तर काय म्हणावं. अरे त्योच तर खरा शहाणा आहे. आपण येड आहोत. आपण एवढा जुलूम करतोय तो आदिलशाह, पण आपण मेंढरावानी तसंच जगतोय. अरे मेंढरवी जीवावर बेतलं की टक्कर देते ती. तो शिवाजी हायच खरं वाघाचा बादशाह.
या वाघाच्या बच्च्यानं दक्षिणेला राजगड तोरण्यापासून रोहिडेश्वरापर्यंत तर उत्तरेला चाकण देहूपर्यंतचा मुलूक स्वराज्यात सामील केला. या स्वराज्याला राजधानी हवी. मुरुंब देवाच्या डोंगरावर राजांनी स्वतःच्या देखरेखीखाली राजगडाची बांधणी सुरू केली. विलक्षण अवघड बालेकिल्ला. राजधानीसाठी याहून योग्य ठिकाण ते कोणतं? आपली गाठ आदिलशाहीशी आहे हे शिवाजीनं जाणलं होतं. आज ना उद्या त्याची प्रचंड फौज मावळात दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याशी झुंज द्यायची तर गड असा हवा की शत्रू हतबल व्हावा. ज्या स्वराज्याचं स्वप्न शिवाजीनं सवंगड्यांसह पाहिलं त्या स्वप्नाला राजगडाचं मजबूत कवच लाभलं. एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की मुंगीलाही आत शिरकाव नाही असा होता हा गड. इस बच्चे ने नाकों में दम कर रखा है, उसका कुछ ना कुछ बंदोबस्त करना ही होगा. अशी युक्ती लढवली पाहिजे की पोरग रुमालात हात बांधून शरण आलं पाहिजे. लेकिन क्या किया जाए? हा, त्याच्या बापालाच पकडून कोठडीत टाकलं की झट शरण येईल. दोघांचाही खात्मा करून टाकू. औरों को भी मालूम हो जाएगा कि गद्दारी का अंजाम क्या होता है. वो तो ठीक है, पर ये काम करेगा कौन? शाहजी भी बड़ी खतरनाक चीज है. असली बात तो यह है की शहाजी सारख्या तेज सरदाराच्या जीवावर तर या पहाड़ी प्रदेशावर आमची हुकूमत है. वरना ऐसे मुल्क पर काबू रखना किसी को भी मुमकिन नहीं होता. क्यों मुस्तफा? हाँ वजीर आजम, हाँ मैं ये काम जरूर करूंगा. पण हुजूर आपण हुकूम द्या. त्या काफिरला मुसक्या बांधून आपल्या समोर पेश कर. अरे बड़ा घमंडी है तो 2 कौड़ी का सरदार, पर वह खुद को बादशाह समझतो. हम वजीर आजम होने पर भी हमारे साथ वह हमेशा गुस्ताखी करता है. मुस्तफा, तू शाहजीवर हमला करून त्याला पकडणार? नहीं नहीं हुजूर, ऐसा तो मुमकिन नहीं. एक तो मुल्क में उसकी बड़ी धाक है और लोग उसकी इज्जत भी करते हैं. अरे खुले मैदान में उसको पकड़ना मुश्किल है. इसके लिए कुछ तरकीब निकालनी पड़ेगी. पर हुजूर आप बेफिक्र रहिए. शहाजी राजांशी दोस्तीची भाषा करून मुस्तफा खाननं त्यांना गाफील केलं. आपल्या मुलाची कसम त्यानं घेतल्यावर राजे निर्धास्त झाले. बाजीराव घोरपड यांना पाठवून मुस्तफानं शहाजी राजांना कैद केलं. स्वराज्यावर केवढं संकट कोसळलं. पण नियती आऊसाहेबांची कसोटीच पाहत होती. स्वराज्य की सौभाग्य, दोन्ही प्राणप्रिय. संकटातच माणसाची खरी परीक्षा होते. नाक दाबलं की तोंड उघडेल या नीतीचा प्रयोग अली आदिलशाह करत होता. शिवाजीनं तोच डाव त्याच्यावरच उलटवायचं ठरवलं. दिल्लीच्या पातशाहाशी संधान बांधलं. दिल्लीचा दबाव येताच आदिलशहाचा नूरच पालटला. त्यानं शहाजी राजांना बंधमुक्त केलं. दुसरा पर्यायच नव्हता. दिल्लीच्या बादशहाचा रोष ओढवून घेतला तर त्याच्या प्रचंड सामर्थ्यापुढे टिकाव लागला नसता. स्वराज्य नेस्तनाबूद करायला आलेल्या मुस्तफा खानाला गनिमी काव्यानं शिवाजीनं सळो की पळो केलं. त्याच्या सैन्याची प्रचंड लांडगेतोड केली आणि दुसऱ्या बाजूनी शत्रूचं मर्म हेरून त्याच्यावरच प्रहार केला. महाराजांचं लक्ष कोकणपट्टीवरही होतं. ज्याचा आरमार त्याचा समुद्र. शक्तिशाली आरमार उभं केल्याशिवाय फिरंग्यांशी आणि हबशांशी मुकाबला करता येणार नाही आणि त्याविना मराठी मुलखाचं संरक्षणही करता येणार नाही हे त्यांनी जाणलं. रघुनाथ बल्लाळ अत्र्यांवर त्या सागरी प्रदेशाची मोहीम सोपवली. दाभोळ, महाड, दंडराजपुरी स्वराज्यात सामील केली. आतापर्यंत समुद्रावर निरंकुश सत्ता चालवणाऱ्या सिद्धीवर अत्रे जाऊन धडकले. जंजिरा जरी घेता आला नाही तरी सिद्धीच्या उरात धडकी भरेल एवढा चोप त्याने सिद्धीला दिलाच. कल्याणचा दुर्गाडी आणि माहुलीगड जिंकून त्यावर भगवा फडकताच दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांची छाती भर समुद्रातल्या जहाज शिडांसारखी अभिमानानं फुलून आली. यशासारखं यशदायी दुसरं काहीच नसतं. एका पाठोपाठ एक यश मिळत गेल्यानं अवघं दख्खन पठार शिवाजीनं पादाक्रांत केलं. महिनोन महिने मावळे डोंगर दऱ्या तुडवत होते. ऊन पावसाची त्यांना पर्वा नव्हती. आपल्या कुटुंबापासून ते दूर होते. हे सारं कसं शक्य होतं? कारण त्यांचं त्यांच्या राजावर प्रेम होतं. का?
अहो, राजाचंही त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. किती, कसं, पहा तुम्हीच. अरे देवा, हे काय झालं हो धनी? एवढं कापड हाताला का गुंडाळल्यात? अगं कोपरापातूनच भाग दिसतोय. अहो अहो, काय झालं ते तर सांगा हो. माझा जीव कासावीस होतोय. अगं येडी का काय तू? हा, रडाय काय झालं म्हणतो मी? शिपाई गडी आहे मी, दुसरं काय होणार? अगं तिकडं माऊलीचा गड घेताना केवढी घनघोर लढाई झाली, त्यात हा औचित वार बसला आणि एवढा हात तर छाटला गेलाय बघ. अरे देवा, अरे देवा, अहो काय स्वतःच्या जीवाची तरी काळजी घ्या ना ग काव. अगं त्याची काळजी आपल्या राजाला आहे. माऊली गडावर निशाण लागलं खरं, पण तुला सांगतो, राजाला गडावरच्या खजिन्यापरास आपला शिपाई गडी लय मोलाचा वाटतो बघ. अगं पहिल्यांदा जखमी गडी जिथं होतं तिथं महाराज आले. एकेकाच्या जवळ जाऊन त्यांचा घाव केवढा आहे ते त्यांनी पाहिलं. वैद्यभावांना काय बाई विचारत होती, त्यांना सूचना करत होती. आणि बर का, महाराज माझ्या जवळ आला, असं खालीच बसलं बघ, जिमनीवर बसलं ग. आणि बर का, माझ्या डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवला बघ. माझ्याशी बोलत होत. आणि बर का, आवाज बी लय भरून आल्यागत वाटत होता. आणि मला म्हटले, हिरोजी, अरे वाघ आहेस बघ, वाघ. काय तलवार चालवीत होतास? अरे 4-5 जणांची डोकी छाटलीस. एवढा कुठला जोर तुझ्या अंगात संचारला होता रे? धनी, खरंच असं म्हणलं महाराज? अगं होय होय. आणि तुला सांगतो, तुमचं बोलणं ऐकताना भान हरपल्यागत झालं बघ मला. अगं हाताचा तुकडा गेला, पण त्यावेळी वाटलं 1000 हात फुटला आहेत त्या जागेवर. आणि बरं का, त्यांच्यानंतर त्यांनी गडाची व्यवस्था लागल्यावर समध्यासनी एकत्र करून सभा घेतली. त्यात समध्या जायबंदी गड्यांचं कौतुक केलं. हे बघ सोन्याचं कड. शेला बघितलास? अगं महाराजानं कमरेचा सोडून माझ्या थोट्या हातावर घातला. धन्य धन्य झालो बघ. अगं हातच काय, मुंडकं बी छाटलं गेला असताना तरी काय बी वाटलं नस बघ मला. शिवाय गडावरच चाकर म्हणून नेमल्याचा हुकुमी दिला त्यांनी मला. होय. कोकणच्या मुलखात शिवाजीनं घातलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापुरास येतच होत्या. वजीर मुस्तफाची तर दातखिळीच बसल्यागत झाली होती. दरबारात मोठी ऐट दाखवत असे. आताशा मात्र बडी बेगम साहेबांच्याकडे तो पाहायचं सुद्धा टाळू लागला. आले आदिलशहा तर क्रोधानं पागल झाला. एवढी मोठी फौज, बहादूर सरदार, अपरंपार संपत्ती, एवढं सगळं असताना एका जहागीरदाराचं पोरगं आटपत नाही. असंच चालू राहिलं तर तो विजापुरावरच चालून येईल. बस, वाटेल ते हो, सिवा तुला खत्म केलंच पाहिजे. हार गए सब, फिर हमें ही जाना होगा. सगळा दरबार निशब्द झाला. तेवढ्यात सिंहगर्जना करत एक प्रचंड पहाड उभा ठाकला. मैं भी देखो ये सिवा क्या चीज है. अफजल खान म्हणजेच फतेह. दरबारी कुजबुजले. महिषासुरासारख्या त्या अफजल खानाला शत्रूच काय, दरबारी सुद्धा भीत असत. कारण त्याचा देह जसा राक्षसी तसाच स्वभावही. तो अत्यंत शूर, तितकाच क्रूर, विश्वासघातकी, कपटी आणि दगाबाज. शिवाजीला खतम करायचा विडा त्यानं उचलताच आदिलशहाचा हर्ष गगनात मावेना. प्रचंड फौज, अमाप दारुगोळ्यासह आदिलशहानं खानाला निरोप दिला. काफीर बंडखोरांची कत्तल करणारा आणि शिकंदये बुनियादे बुतान म्हणजेच मूर्तींचे पाय उखडणारा असा स्वतःचा गौरव करून घेणारा मूर्तिभंजक अफजल खान वादळी वाऱ्यासारखा दौडत निघाला. तो प्रथम आदळला तो तुळजापुरावर. आई भवानी भंगली. महाराष्ट्र धर्मावरच घाला पडला. खानाचं पुढचं लक्ष होतं पंढरपूर. वाटेतल्या गावांचा चुराडा करत देवळांवर घण घालत सैन्य पुढे सरकत होतं. पंढरपुरात थैमान घालून त्यांनी पुंडलिकालाच पाण्यात बुडवला. खानाच्या या थैमानानं प्रत्येक मराठ्याच्या मनात सूडाग्नी धगधगू लागला. पण राजे विचारशील, शांत. ते मनाशी म्हणाले, भवानी तर फुटलीच आहे. आता सूड घ्यायला गेलो तर स्वराज्याचं नशीबही फुटेल.
राजांना आमने सामने युद्ध करून केसरिया करायचा नव्हता. ते शूर होते, तितकेच विवेकी राजकारणी होते. खान वाईत येऊन दाखल झाला. सर्व किल्ले मुलोक आमचे कब्जात द्यावेत असं दमदाटीचं फरमान घेऊन खानाचा वकील प्रतापगडावर आला. राजांनी धूर्त, हुशार आणि विश्वासू माणूस आपला वकील म्हणून निवडला, पंताजी गोपीनाथ बोकीर. पंतांनी खानाला विश्वास दिला की शिवाजीला सर्व अपराध मान्य आहे. शिवाजी राजे खानाला घाबरले आहे. प्रत्यक्ष भेटीत राजे शरणच येतील. शरणागतीची भाषा करून अफजल खानाला जावळीत आणायचं, दरीत घेरायचं ही खलबत तर आधीच झालेली. पंतांनी काम चोख केलं. अफजल खानानं प्रस्ताव स्वीकारला. हा प्रस्ताव म्हणजे साक्षात मृत्यूच. हो, पण मृत्यू कुणाचा? कुणाचं दैव रुसणार आणि कुणाचं हसणार? त्या भेटीच्या क्षणावर साऱ्यांचं भवितव्य अवलंबून. उभ्या महाराष्ट्रानं जणू श्वासच रोखून धरला. शामियाने सजले. भेटीचा तपशील ठरला. रानावनात झाडाझुडपात मावळे दबा धरून बसले. काही दगा झालाच तर इशारा मिळताच खानाच्या सैन्यावर तुटून पडण्याचा मनसुबा ठरला. खानाच्या क्रौर्याच्या, शौर्याच्या आणि दगाबाजीच्या कथा महाराजांना समजल्या होत्या. त्यामुळे राजे अत्यंत सावध होते. त्याने अंगात चिलखत घातलं. मस्तकावर मंदिलाखाली जिरेटोप धारण केला. वाघनख आणि बिचवा वस्त्रात दडवून ठेवली. आओ आओ शिवा, गले मिलो, गले मिलो. खानानं दोन्ही बाहू पसरले, जणू मृत्यूचा जबडाच. शिवाजी महाराजांना कवेत घेतलं आणि झटकन त्यांची गर्दन बगलेत दाबून वरून कट्यारीचा वार केला खानानं. क्षणार्धात हे घडले. महाराज गाफील असते तर स्वराज्याचा हा मेरुदंड तिथंच मोडला असता. पण दुसऱ्याच क्षणी शिवाजीनं स्वतःला सावरून वाघनख खानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. याला दगा दगा असं जीवाच्या करारानं खान ओरडला. ओरडत तो शामियानातून बाहेर आला. थोड्याच अंतरावर उभा असलेला त्याचा निष्ठावान अंगरक्षक सय्यद बंडा वेगानं धावत पुढे आला. महाराजांवर तो वार टाकणार तेवढ्यात जीवा महाला तीरासारखा घुसला. सय्यद बंडाचा वर गेलेला हात त्याच्या शरीरापासून अलग केला जीवान. जीवा नसता तर खानाच्या तावडीतून बचावलेले महाराज सय्यद बंडाच्या हल्ल्यातून वाचणं कठीण होतं. इशारत झाली. जंगल हर हर महादेवच्या घोषानं दुमदुमलं. दीन दीन करत खानाचं सैन्य पळू लागलं. ते दिशाहीन झालं. धैर्य तर त्यांना केव्हाच सोडून गेलं. मेण्यातून पळ काढणाऱ्या खानाचा पाठलाग करून संभाजी कोंढाळकरानं त्याचं मुंडकट छाटून गडाकडे चाललेल्या महाराजांकडे पाठवलं. अफजल खानाच्या पाडावाची बातमी दशदिशात पसरली. महाराजांची फते झाली. स्वराज्यावरचं काळ संकट टळलं. तुळजा भवानीचा अपमान धुवून निघाला. देवदैवत संतुष्ट झाले. राजगडावर आनंदाचा कल्लोळ उसळला. अवघ चराचर कविश्रेष्ठ भूषणाच्या वाणीतून गाऊ लागलं. तेज तमांश पर कान्ह जमी कंस पर त्यों म्लेंछ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. अफजल खानाच्या वधानंतरही वर्षभर मराठ्यांच्या तलवारी म्यान झाल्याच नव्हत्या. केल्या शौर्याचं कौतुक करायला डफावर थाप आणि पाठीवर हात फिरवायला कुणालाच उसंत मिळाली नाही. पुत्राच्या शौर्यगाथेनं आईसाहेबांचा ऊर अभिमानानं भरून आला. त्यांनी विख्यात शाहीर अज्ञानदासांना खास आमंत्रण धाडलं आणि शिवकौतुकाचा पोवाडा बांधायला सांगितलं. महाराजांनी जखमनाम्याचा दरबार भरवला. हत्यारवंतांचं, बुद्धिवंतांचं मानपान मोठ्या अगत्यानं केलं आणि शाहिरांची रसाळवाणी अफजल वधाचा पवाडा गाऊ लागली. माझे नमन आदिगणा, सकळिक ऐका चित्त देऊना. नमियेली सारजा, ल्याली जडिताचे भूषण. अज्ञान दासाचे वचन. खान लव्हा लव्हा बोलिला, खानाचा लव्हा बेगिना आला. राजाने पट्टा पडताळीला, अफजुल खानाने हात मारिला. शिरीचा जिरेटोप तोडिला, सर्जाला जरा लागला. मला सराईत शिवाजी पट्ट्याचा गुंडाळा मारिला. मान खांदा गवसुनी,
जानव्याचा दोर दूर केला. अफजुल खान शिवाजी दोन्ही भांडती दोन्ही धुरा. शाहिरांचा पवाडा रंगत गेला. दरबारी खुश झाले. जिजाऊ साहेबांनी शाहिरांना एक शेर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा देऊन गौरविलं. धारातीर्थी पडलेल्या सोबत्यांच्या आठवणींनी महाराजांचे डोळे भरून आले. 10-12 वर्षांच्या अवधीत दख्खनचा खूप मोठा मुलूक, अनेक बुलंद किल्ले महाराजांनी घेतले. मोगलांच्या मानाने त्यांचं सैन्य किती थोडं होतं. मुलखातल्या प्रजेनी साथ दिली म्हणून तर एवढं करता आलं. धर्म जातपात न पाहता महाराज सर्व प्रजेवर प्रेम करत. राजे धर्मनिष्ठ होते, पण धर्मवेडे नव्हते. अफजल खानाच्या सैन्यालाही त्याचा प्रत्यय आला. मराठे आणि खानाचं सैन्य यात अनेक चकमकी होत. एकदा मराठ्यांनी अचानक छापा घालून जोरदार मार दिला. पळ काढल्याशिवाय मोगलांना पर्यायच नव्हता. जीवाच्या भीतीनं काही जण मशिदीत घुसले. मराठे सैनिकही त्यांच्या पाठोपाठ आत जाणार. तेवढ्यात त्यांचा म्होरक्या म्हणाला, अरे मशिदीत पाय टाकू नका, त्यांचं ते देऊळ आहे. ते सुटले तरी चालतील, पण आत जाऊ नका. महाराजांची तशी सक्त ताकीद आहे. भाईजान, सिवा की सब इज्जत करते हैं. क्यों? अरे क्योंकि वह बड़ा पाक दिल इंसान है. दूसरों के मजहब की भी इज्जत करता है. एक बार कुरान शरीफ हाथ लग गया तो मालूम है उसने क्या किया? रेशमी रुमाल में लपेटकर बड़ी इज्जत के साथ मस्जिद के मुल्ला को सुपुर्द कर दिया. शरण में आए हुए शत्रु की भी वह रक्षा करता है. अरे उसके फौज में हिंदू ही नहीं, अब मुसलमान भी है, और वे भी ऊंचे ओहदों पर. औरतों के साथ भी उसका सलूक अच्छा होता है. उसके सैनिक लूटपाट करते हैं, पर कभी किसी औरत को छूते तक नहीं. शत्रूचे सैनिकही महाराजांचे गुण जाणत होते. मग इथली प्रजा त्यांच्यावर प्रेम करत असे यात नवलते काय? अफजल खानाच्या वधानंतर आदिलशहाचं धैर्य मावळू लागलं, तरी मराठ्यांची घोडदौड थांबण्याचं चिन्ह काही दिसेना. शिरवळ, सासवड, सुपे जिंकलं गेलं. करवीर लक्ष्मी बंधनातून मुक्त झाली. नेताजी पालकरांनी विजापूर परिसरातला आदिलशाही मुलूक भरडून काढला. पन्हाळ्यासारखा बुलंद किल्लाही हातून गेल्यावर आदिलशहाच्या सरदारांनी पराक्रमाची शिकस्त मांडायचं ठरवलं. प्रचंड फौजेनिशी फाजल खां चालून आला, पण नेताजी पालकरांपुढे त्याचाही टिकाव लागेना. त्याच वेळी महाराज पन्हाळ्यावर आहेत ही संधी साधून सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला. वेढा कसला? काळ सर्पाचं वेटोळ असते. 4 महिने होत आले. नेताजी पालकरही हा वेढा भेदू शकले नाहीत. राजगडावर जिजाऊ साहेबांची घालमेल सुरू झाली. हे ग्रहण तात्पुरतं आहे असं त्या मनाला समजावायला बघत, पण मातृहृदय असते. आक्रंदन केल्याशिवाय राहील का? पन्हाळगडावरचा दाणागोटा संपत होता. पावसाळा संपला की सिद्धीला तोंड देणं जड जाईल हे महाराजांनी ओळखलं. प्रसंगी 1 पाऊल मागे आणि संधी मिळताच 4 पावलं पुढे, हे तर राजांचं धोरणच होतं. प्रजेचं आणि सैन्याचं बेमतलब नुकसान होऊ देणं शहाणपणाचं नव्हतं. मी आपला अपराधी आहे, मी बिनशर्त शरण येतो, हा महाराजांचा निरोप घेऊन वकील गंगाधर पंत जोहरच्या छावणीत दाखल झाले. बड्या बड्या सरदारांनी ज्याच्या पुढे नांगी टाकली, तो सिवा आखिर मेरे सामने घुटने टेकने आ रहा है, या कल्पनेनं जोहर स्वतःवर बेहद खुश झाला. शिवाजी शरण येतोय ही खबर सैन्यात पसरायला कितीचा वेळ लागणार? 4 महिने गोचिडासारखे एकाच जागी बसून सगळेच कंटाळले होते. झालं, सगळीकडे शिथिलता आली. आता फक्त शिवाजी आला की झालं. तंबू राहुट्या गुंडाळायच्या आणि खेचरावर लादून निघायचं. रात्रीचा अंधार आणि नशा पाण्यानं सुस्तावलेलं सैन्य यांचा फायदा राजांनी घेतला नाही तरच नवल होतं. विशाळगडाकडे जाणाऱ्या दिशेला घळीत पहारा कमजोर होता. बाजीप्रभू देशपांडे 600 निवडक स्वार घेऊन राजांबरोबर निघाले. तोच सिद्धीच्या सैनिकांना चाहू लागले. महाराज, महाराज, आपण बेलाशक पुढे जावं. आम्ही खिंड रोखून धरतो. बाजी, वेळ लागले का तुम्हाला? महापुराच्या पाण्याचा लोंढा यावा तसा गनिम येतो आहे आणि एवढ्याशा फौजेनं तुम्ही त्याला कसं रोखणार? महाराज, आई भवानी आमच्या पाठीशी आहे.
आपण आमची बिलकुल काळजी करू नका. नाही बाजी, तुम्हाला इथं सोडून आम्ही मुळीच जाणार नाही. मरायचंच तर तुमच्या बरोबरच. महाराज महाराज, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. अगदी अगदी हाकेच्या अंतरावर गरीब येऊ ठेपलाय. तुम्ही चला पुढे महाराज. आऊसाहेबांची हाण आहे तुम्हाला. बाजी महाराज महाराज, आपण वाचलात तर असे 56 बाजी मिळतील. बाजी, काय संकटात टाकलं तुम्ही आम्हाला. महाराज आता वेळ घालू नका महाराज. गडावर पोचताच तोफांचा इशारा करा. हा बाजी तोपर्यंत गनिम रोखून धरील आणि त्यासाठी आपले प्राणही. घनघोर लढाई झाली, रक्ताचे पाट वाहिले, पण अजून तोफांची इशारत कशी नाही. महाराजांवर कोणतं संकट कोसळलं असावं. हात तलवार चालवत होते, पण पंच प्राण कानात गोळा झाले. एवढ्यात महाराज सुखरूप पोचले. महाराज महाराज, आता मी सुखाने मरतो. अफजल खान चारी मुंड्या चीज झाला तेव्हा शिवाजीचं बंड आपल्या आटोक्याबाहेरचं असल्याची जाणीव आदिलशहाला झाली. हो, उद्या विजापुरावर चालून आला तर. शिवाजीच्या पारिपत्यासाठी आदिलशहानं औरंगजेबाला पैगाम पाठवला. आपलाच मामा शाहिस्ते खान याला प्रचंड सैन्यानिशी बादशहानं दख्खनवर पाठवलं. शाहिस्ते खान मोठा पराक्रमी, शिवाजीला नेस्तनाबूत करण्याचा विडाच त्यानं उचलला. मराठ्यांच्या मुलखात लुटालूट आणि जाळपोळ करत तो पुढे सरकू लागला. चाकणवर पहिली चाल. प्रचंड फौज आणि लांब पल्ल्याच्या तोफा यांच्या पुढे मराठे हतबल झाले. फिरंगोजी नरसाळा मोठा झुंजार, पण अखेरीस सुरुंगानी बुरुजच उडाला तेव्हा नाईलाजानं गड स्वाधीन करून फिरंगोजी बाहेर पडला. चाकणच्या विजयानं शाहिस्ते खान फुशारून गेला. तो पुण्यात शिरला. खुद्द लाल महालातच त्यानं मुक्काम ठोकला. महाराज मोहिमेवर होते. त्यांनी कार तलबखानाला उंबरखिंडीतच साफ केलं. दाभोळ चिपळूण संगमेश्वर सर करून ते पालीत येऊन थडकले. शाहिस्ते खानाची खबर त्यांना कळली. त्याला स्वतःच धडा शिकवण्याचा मनसुबा त्यांनी केला. एका अंधाऱ्या रात्री निवडक 400 जवानांसह राजे पुण्यात शिरले. लाल महालाच्या जवळ पोहोचले. काळा कुट्ट अंधार, पण लाल महालाचा कोपरान कोपरा राजांच्या परिचयाचा होता. डोळे मिटूनही ते तिथे वावरू शकत होते. पहारेकऱ्यांना चाहूल लागली. एकच गोंधळ उडाला. शिवाजीला खतम करण्याचं स्वप्न पाहण्यात शाहिस्ते खान गुंग होता. शिवाजी आला, पण स्वप्नात नाही, प्रत्यक्षात. बायका मुलं नोकर चाकर रडत ओरडत पळू लागले. बेसावत खान सावध झाला, पण पळण्यासाठी. महाराज अंदाजानं त्याच्या महालात गेले. खान पळू लागला. राजाने वार टाकला. प्राणभयानं खान किंचाळला. हा वर्मी बसला असं समजून राजे सोबत्यांबरोबर अंधारात नाहीसे झाले. खुदा खानावर मेहरबान होता. त्याचे प्राण बचले, फक्त बोट छाटली गेली. हात दाखवून अवलक्षण केल्याचा पछतावा त्याला झाला असणार. एकापेक्षा एक बलाढ्य मोगल सरदारांना शिवाजींनी खडे चारले. कोणी मारलं गेलं तर कोणी जीव घेऊन पळालं. कोणाची बोटही छाटली गेली. दख्खनचे 5-25 गड गमवावे लागले. सुरत लुटली गेली. अशा एकापेक्षा एक हादरा देणाऱ्या बातम्या दिल्लीच्या बादशाकडे येऊन थडकल्या तेव्हा मिर्झा राजे जयसिंह या मातवर आणि एकनिष्ठ सरदाराला त्यांनी दख्खनच्या मोहिमेवर पाठवलं. औरंगजेबाला सर्वांचाच संशय येत असे, म्हणून मिर्झा राजांवर नजर ठेवण्यासाठी त्यानं दिलेर खानालाही पाठवलं. दोघंही औरंगाबादेत दाखल झाले. प्रचंड फौज, लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा हे सर्व असल्यावर शिवाजीचा बंदोबस्त करायला कितीसा वेळ लागणार. मराठी मुलखात लुटालूट, जाळपोळ आणि अत्याचार यांचं सत्र त्यांनी सुरू केलं. एक एक गड हिसकावून घेतला की शिवाजीचं सामर्थ्यच नष्ट होईल या हिशेबानं त्यांनी पुरंदरकडे मोर्चा वळवला. उभा मुलूक जळून खाक होतोय. गावाच्या गावं लुटून फस्त होत आहे. मोगल सैन्याच्या अत्याचाराला स्त्रिया बळी पडतायत. दिल्लीच्या या टोळधाडी पुढं टिकाव लागणं अशक्य आहे हे शिवाजीनं जाणलं. अगोदर हा प्रलय थांबवला पाहिजे, त्यासाठी स्वतः माघार घ्यावी लागली किंवा प्रसंगी अपमानित होण्याची वेळ आली तरी चालेल, असा विवेकी विचार त्यानं केला. जाणता राजा होता तो.
गड किल्ले आपल्या स्वाधीन करून आपल्या सेवेला मी हजर होत आहे, मला पदरात घ्या, असा निरोप त्यांनी मिर्झा राजांना पाठवला. जे कोणताही मोगल सरदार करू शकला नाही ते करून दाखवण्याचा निश्चय मिर्झा राजांनी केला होता. तह झाला. दिल्लीच्या निमंत्रणाची वाट मिर्झा राजे पाहत होते. शिवाजीला बादशाच्या दरबारात पेश करण्यासाठी ते फार उत्सुक होते. अखेर बुलावा आला. महाराजांनी शंभू राजांच्या सह जायचं होतं. औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस. दिमागदार दरबारात सर्व सरदार नजराण्यांसह उपस्थित होते. शिवाजी महाराज शंभू राजांसह दरबारात हजर होते. ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे आसन व्यवस्था होती. 5000 मनसबदारांच्या श्रेणीत महाराजांना नेण्यात आले. आपल्या प्रजेला मोगलांच्या अत्याचारातून सोडवण्यासाठी महाराजांनी औरंगजेबासमोर शरणागती पत्करली होती खरी, पण पातशाकडून इतकी अपमानास्पद वागणूक मिळेल अशी राजांना अपेक्षा नव्हती. ज्वालामुखीचा उद्रेक झाला. भर दरबारात राजे गरजले. रणांगणातून पळ काढलेल्या जसवंत सिंहासारख्या नामर्द सरदारांच्याही खाली आम्हाला उभं करण्यात आलं, याचा मतलब काय? दख्खनची मनसबदारी बहाल करण्यासाठी आम्हाला बादशहानं इथं बोलावलं असं मिर्झा राजेने आम्हाला सांगितलं. इथं कोणत्याही प्रकारचा दगा होणार नाही याची हमी दिली होती. अशी बेइज्जती होणार असेल तर खुद्द बादशहाशी टक्कर द्यायची हिम्मत या समशेरीत आहे. सगळा दरबार अवाक झाला. मिर्झा राजे धावत राजांजवळ आले. राजांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले. राजे एक क्षणभरही तिथं थांबले नाही. सिद्दी फुलाद खानानं शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी चौक्या बसवल्या. हुसेन खानाच्या वाड्यात शिवाजीला ठेवून ठार मारण्याची मसलत ठरली. दख्खनचा शेर 4 भिंतीत मारेकऱ्यांकडून मौत स्वीकारायला कसा तयार होईल? शंभू राजांसह तिथून निसटण्याची योजना महाराजांच्या मनात आकार घेऊ लागली. त्यात भयंकर धोका होता. फुलाद खानाचे सैनिक कोणत्याही क्षणी गर्दन उडवण्याची शक्यता होती. महाराज आजारी पडले. आग्र्यातले वैद्य आले. मात्रा, काढे, औषधोपचार सकाळ संध्याकाळ सुरू झाले, पण आराम पडण्याचं काही चिन्ह दिसेना. उलट तब्येत फार खालावत चालली. आलमपना, बरोबरचे सैनिक दख्खनला परत पाठवण्याची इजाजत शिवा मागतो आहे. इजाजत? अजीब बात है. हमें तो लगा था कोई बहाना बनाकर वो अपने कुछ सरदारों को अपनी हिफाजत के लिए बुलाएगा, मगर वो अपनी फौज वापस भेजता है तो अच्छी बात है. पर फुलाद, शिवा खतरनाक है. यातही त्याचा काही डाव नसेल ना, काही चाल नसेल ना? हुजूर, आप बेफिक्र रहिए. फुलाद के घेरे से भागना किसी को मुमकिन नहीं है. घमंड मत करो फुलाद, घमंड मत करो. सिद्दी जौहर को भी ऐसा ही लगा था. बीमार शिवा भागने की हिम्मत नहीं कर सकता, और कोशिश करेगा भी तो उसकी गर्दन उड़ा दूंगा. दवा दारू से नहीं, भगवान की कृपा से सिवा बच सकता है. पंडितांनी निदान केलं. ब्राह्मण अनुष्ठानाला बसवले. मंदिरात अभिषेक सुरू झाले, पण काही उतार पडेना. दानधर्म सुरू झाला. गोरगरिबांना देवस्थानांना मेवा मिठाई पाठवण्यात येऊ लागली. येणारे जाणारे पेटारेही उघडून पाहत होते. पेटाऱ्यात मिठाई दिसे, फळं दिसत. दररोज तेच. प्रत्येक पेटाऱ्यात तेच. तपासण्यात हळूहळू त्यांना काही स्वारस्य वाटेना. मधूनच एखादा पेटारा उघडून पहा, तेवढंच. 2 दिवस महाराज बिछाण्यात उठूनही बसू शकत नव्हते. मेहतर आणि हिरोजी त्यांच्या उषा पायथ्याशी बसून सेवा करत होते. खिडकीतून पहाऱ्यावरचे हशम पाहत होते. संध्याकाळ झाली. बाहेर पडणाऱ्या एका पेटाऱ्यात महाराज बसले, तर दुसऱ्यात शंभूराजांना बसवलं. उभ्यानं दिवसभर पहारा देणारे पहारेकरी कंटाळून गेले होते. घटकाभरात दुसरे पहारेकरी आले की त्यांना घरी जायला मिळणार होते. ए पिटारो में क्या है? एकानं दरडावून विचारलं. जी, एक में मिठाई है और दूसरे में फल है, फल. मंदिर भेजने हैं. ठीक है, जाओ. रात्रपाळीचे पहारेकरी आले. त्याने आत डोकावून पाहिलं. शिवा झोपला होता. नोकर पायाशी बसला होता. ते निश्चिंत झाले. वैद्यांना सांगून मात्रा घेऊन येतो. कुणाला आत सोडू नका, महाराजांचा थोडा डोळा लागला आहे.
असं सांगून हिरोजी आणि मदारी दोघंही बाहेर पडले. घटकाभरानं पहारेकऱ्यानं आत डोकावून पाहिलं. महाराज डोक्यावर पांघरूण घेऊन निजले होते. महाराज आणि शंभूराजे आग्र्यापासून कित्येक कोस दूर निघून गेल्यानंतर फुलाचे डोळे उघडले. बादशहाच्या डोळ्यात अंगार फुलला. आता शेर पुन्हा पकडणं म्हणजे वादळ मुठीत पकडण्यासारखं होतं. आग्र्याहून महाराज सुखरूप परत आले. औरंगजेबाविरुद्ध त्यांनी उघड उघड युद्ध पुकारले. प्रथम नजर वळवली राजगड जवळच्याच दुर्गम गड कोंढाण्याकडे. घनदाट जंगल आणि बेला कडे उदयभानूसारख्या कडव्या किल्लेदाराचा पहारा. मोठ्या हिमतीचं काम. तानाजी मालुसरे यांनी आव्हान स्वीकारलं. डोणागिरीच्या कड्याची बाजू सर्वात अवघड. माणूस तिथनं वर जायचा विचार करणंही अशक्य. म्हणून तिथं तटबंदी नव्हतीच. पहाराही तितका सक्त नव्हता. दोर लावून निवडक 300 सैनिकांसह गडद रात्री तानाजी वर गेले. सूर्याजी बरोबर होताच. राम लक्ष्मणाची जोडी ती. गस्तवाल्यांना चाहूल लागली. मराठे आले. बातमीवर विश्वासच बसेना. इतक्या कडक बंदोबस्तातून खरं तर मुंगी सुद्धा शिरू शकणार नाही. उदयभानू संतापानं पेटून उठले. 2 सिंह समोरासमोर उभे ठाकले. रात्रीच्या त्या अंधारात समशेरींच्या खणखणाटात विजेचे लोळच फक्त दिसत होते. सुभेदारांची ढाल तुटली आणि उदयभानूच्या तलवारीचा घाव वर्मी बसला. सारं बळ एकवटून त्यांनीही उदयभानूवर अचूक वार केला. दोघंही धरणीवर कोसळले. पळत सुटलेल्या मावळ्यांना सूर्याजीनं रोखलं. त्याच्या वीरश्रीयुक्त गर्जनेनं त्यांना चेव आला. गड सर झाला. पण सुभेदार खर्ची पडले. सिंहच गेला. औरंगजेबावर पहिली मात केली, पण एक जिवलग अंतरला. कोंढाण्याचा सिंहगड झाला. सिंहगड जिंकला आणि महाराजांनी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व गड जिंकून परत घेतले. विजयाचे डंके सर्वत्र झडत होते. फौजा अविश्रांत कष्टत होत्या. खजिने युद्ध साहित्यासाठी रिते होत होते. लोककल्याणासाठी धनाची कमतरता नको म्हणून महाराजांनी लक्ष वळवलं मुघलांच्या श्रीमंत शहरांवर. सुरत लुटून फस्त केली. लक्षावधी रुपयांची दौलत घेऊन महाराज रायगडावर परतले. याच सुमारास एक आगळं पत्र गडावर महाराजांची वाट पाहत होतं. पत्र होतं श्री समर्थ रामदास स्वामींचं. स्वामींचं नाव राजांनी बहुत ऐकिलं होतं, पण भेटीचा योग आला नव्हता. नेमकी तीच खंत स्वामींनीही पत्रात व्यक्त केली. शिवकल्याण राजा म्हणून कौतुक करून समर्थांनी लिहिलं होतं, तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती. धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. पत्र आलं आणि महाराज लगोलग निघाले. स्वराज्य स्थापनेचं जे कार्य महाराजांनी हाती घेतलं होतं ते समर्थांमुळे सुकर झालं याची महाराजांना जाण होती. मराठी मनांची मशागत करत, श्रीराम हनुमानाची देवळं उभारत, पायी चक्र लावून समर्थ उभा महाराष्ट्र पायाखाली घालत होते. महाराष्ट्रावर कोसळलेल्या अस्मानी सुलतानी विरुद्ध पदार्थ मात्र तितुका गेला, नुसता देशची उरला. जन बुडाले बुडाले किती एक मेले, असा आकांत मांडत समर्थ जनजागरण करत होते. धर्मसंस्थापना आणि स्वराज्याची प्रेरणा यांचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी वन्हितो चेतवावारे म्हणून समर्थांनी दिलेल्या हाकेची फळं आता मराठ्यांना दिसू लागली. स्वाभिमानासाठी प्रभू रामचंद्राचं संकीर्तन आणि शक्तीच्या उपासनेसाठी हनुमान मंदिरांची गावागावात स्थापना हे समर्थांच्या शिकवणुकीचं मुख्य सूत्र होतं. समर्थांचं कार्य अगदी प्रथम महाराजांपर्यंत पोचलं. तो प्रसंग आजही महाराजांना आठवत होता. कोण गावचं? नांदुरीचा. गावात काही उद्योगधंदा आहे काय? जी थोडी जमीन आहे. आता देवा देणं खाऊन पिऊन सुखी आहोत. मग शिपाईगिरीकडे मन कसं आलं? आता बघा, पंचक्रोशीत समधी तरणी पोरं सैन्यात जायला धडपडतात. मग मी म्हटलं आपण बी जावं. काय हत्यार बितर चालवायला येत आहे काय? तर हो, आता लाठी काठी तर नेहमीच आहे.
तलवारीचे 4 डाव येतात, पण एवढी सव नाही. चांगला घट्ट तर दिसतोय. काय तालमीत जातो काय? आजी, अहो प्रत्येक गावात गोसावी बाबानं बजरंग बलीचं देऊळ केले आणि आखाडा बी. कोण गोसावे म्हणाल? अहो तेच टाकळीचं रामदास म्हणतात समजे त्यांना. अहो त्यांची सांगी आहे, पोरं आखाड्यात घुमली पाहिजे. गावची करती माणसं बरोबर तसंच वागतात. बाबांचा शब्द पडू देत नाहीत. त्यानंतर समर्थांचे एक शिष्य भास्कर गोसावी भिक्षेसाठी आल्यानंतर महाराजांनी दरवर्षी रामनवमीला उत्सवासाठी त्यांना 200 होन देण्याची आज्ञा केली होती. आणि तेच रामदास स्वामी आज महाराजांना लिहित होते. उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. महाराज मनोमन खंतावले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींना साष्टांग प्रणिपात केल्यावर महाराजांच्या तोंडून शब्द उमटेना. धर्मसंस्थापनेचं एकच ध्येय ठेवून स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या 2 तेजोमय शक्तिशलाकांचं हे मिलन होतं. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे याची दोघांनाही खात्री होती. स्वामींनी पत्रातून तर महाराजांचा गौरव केलाच होता, पण प्रत्यक्षात अंतःकरणपूर्वक आशीर्वाद दिले आणि शिंगणवाडीच्या मठामध्ये श्री हनुमानाच्या साक्षीनं महाराजांना अनुग्रह दिला. प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचा, लोककारण राजकारणाचा जो उपदेश श्री समर्थ करत होते त्याचं सगुण साकार रूपच महाराजांच्या स्वरूपात त्यांच्या डोळ्यापुढे उभं ठाकलं होतं. समर्थांच्या सहवासात भक्तीच्या भजन नाम संकीर्तनाच्या वर्षावात तृप्त होऊन महाराज आपल्या सोबत्यांसह रायगडाकडे निघाले तेव्हा त्यांच्या मनात एकच घोष निनादत होता. उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या अनुग्रहानं उल्लसित झालेल्या महाराजांच्या दर्शनासाठी काशीहून वेदांत सूर्य गागा भट्ट रायगडावर आले. या प्रसाद योगानं आईसाहेब विलक्षण आनंदले. 10 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात येऊन शिवबाचं शिवशाहीचं स्वप्न पाहून गेले होते. आज रायगडावर रामराज्य नांदताना पाहून अपार कौतुकानं गागा भट्ट भारावून गेले. सारी हयात सुलतानशाहीचं थैमान अनुभवल्यावर या हिंदवी स्वराज्याच्या शूर, दयाळू, न्यायी राजाची कर्तबगारी पाहून तो ज्ञानसूर्यही दिपून गेला. गागा भट्ट म्हणाले, महाराज, तुम्ही एवढं समृद्ध, समर्थ, कल्याणकारी राज्य निर्माण केलं, पण या राज्याला सिंहासन नाही. अहो, राज्याभिषेक हा संस्कार आहे. तुमच्या प्रजेला, सर्व जगाला सार्वभौमत्वाची ओळख पटवण्यासाठी तुम्ही सिंहासन, छत्र चामरादी ही सार्वभौमत्वाची राजचिन्ह स्वीकारली पाहिजेत, राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. या सूचनेनं सारेच आनंदित झाले, पण महाराज रुकार देईनात. मग आऊसाहेबांनी हा आग्रह धरला. गागा भट्टांची सूचना आणि आऊसाहेबांचा आग्रह डावलणं कसं शक्य होतं? राजे, गडावर तयारी चालली राज्याभिषेकाची, पण तुमचा पाय इथं ठरत नाही. शिवबा, साताऱ्याची मोहीम झाली, पांडवगड फत्ते केला, जरा गडावरच्या कामात लक्ष द्यायला नको का आता? मोरोपंत, चिटणीस आणि इतर कारभारी मंडळी ते पाहत आहेतच की. पण आपणही लक्ष घालायला पाहिजे शिवबा. एवढा आनंदाचा सोहळा योजला, पण तुमच्या मुद्रेवर मात्र आनंद दिसत नाही. आऊसाहेब, आम्ही सिंहासनावर आरूढ होणार, छत्र धारण करणार हे खरं, पण हा योग ज्यांच्या अपार कष्टामुळे आला ते मात्र या प्रसंगी नसावेत, हे दुर्दैव. खरंय राजे, खरं आहे. एक एक मोहरा गळला, ती हानी काही भरून यायची नाही. मासाहेब, पितृतुल्य दादोजी नाहीत,
जीवासखा तानाजी नाही, तोफांच्या आवाजासाठी यमदूतांना रोखून धरणारे बाजी प्रभू देशपांडे नाहीत, आणि शीर उडालं तरी धडानं लढणारे मुरार बाजी. शिवबा साहेब, पितृछत्र हरपलं, आम्ही दुःख आवरलं, तुमच्या सावलीत समाधान पावलं. शिवबा, सावली सारखी साथ देणाऱ्या सैबाई सोडून गेल्या. आमची छत्र चामर पाहायला आमचे गुरुतुल्य दादोजी नाहीत. मग मासाहेब, हा समारंभ कुणासाठी? मासाहेब, कुणासाठी? राजे, तुमची मनस्थिती आम्ही जाणतो, पण तुम्ही राजे आहात. राजानं फक्त प्रजेचा विचार करायचा. प्रजेचं दुःख ते त्याचं दुःख, प्रजेचा आनंद तोच त्याचा आनंद. जरा महाला बाहेर बघा राजे, साऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. तुम्ही असे म्लान दिसलात तर साऱ्यांच्या जीवाचा थरकाप होईल. दुःखावरून शांत प्रफुल्लित मनानं या मंगलसमयी संस्कारांना सामोरे जा राजे. हा सोहळा पाहून आम्हालाही धन्य होऊ द्या शिवबा, धन्य होऊ द्या. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी सूर्यास्तानंतर 4 घटका उलटून गेल्या. एरवी सारा गड अंधारात आणि निश्शब्दतेत बुडून जायचा, पण आज जिकडे तिकडे जाग होती. प्रत्येकाला कसलं ना कसलं तरी काम पुरं करायचं होतं. दिव्यांच्या झगमगाटात नीस तरी कशी यावी. पाहता पाहता मध्यरात्र उलटून गेली. आता मुहूर्ताला अवधी असा किती राहिला. नगरखान्यात चौघडा झडू लागला आणि राजवाड्याच्या चौकात एकच धावपळ उडाली. राजे आणि सारा परिवार सुस्नात होऊन राजमंदिराजवळच्या भव्य मंडपात आला. मोठा चौथरा या सर्व विधींसाठी मुद्दाम तयार करून घेतला होता. सर्वांना सोहळा पाहता यावा यासाठीच अशी व्यवस्था करण्यात आली होती. उच्च स्वरात मंत्रघोष सुरू झाला. गागा भट्ट आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रांनी सारा आसमंत निनादला. मंत्री, सरदार, मानकरी, निमंत्रित, त्यांचे कुटुंबीय, प्रजाजन अनिमिष नेत्रांनी सारा सोहळा पाहत होते. मंत्रांचा अर्थ त्यांना समजत नव्हता, पण काहीतरी मंगल अद्भुत चाललं आहे एवढं मात्र जाणवत होतं. त्यांचा ऊर आनंदानं भरून आला होता. सप्त नद्या, पवित्र तीर्थ आणि समुद्राच्या जलांनी भरलेल्या कुंभातून महाराजांवर अभिषेक सुरू झाला. होम हवन संपल्यानंतर महाराज भरजरी पोशाख लेऊन मंडपात आले. मंत्रजागर सुरूच होता. ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्वजण करत होते तो जवळ आला. घटिका पात्र घंगाळात बुडालं. गागा भट्टांनी संकेत दिला. महाराज एक एक पाऊल टाकत सिंहासनाकडे निघाले. पदस्पर्श सिंहासनाला होणार नाही याची दक्षता घेऊन महाराज सिंहासनावर आरूढ झाले. जय जयकाराच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.